16 पीस आहेत, 1500 रुपये सांगते पूर्ण टोपली। आणि साईजसुद्धा बघाल ना तर खूप मोठे साईजचे आहेत इकडे। वेगवेगळ्या प्रकारचे सुरमई, पापलेट असेल किंवा इतर जे मासे आहेत ना ते सुद्धा आपण पाहू शकतो। हा तार मासा आहे बघू शकता, आणि साईज बघा माशाची। समोर इकडे बघू शकता मित्रांनो स्टोअर केला जाते मच्छी। इकडे छोट्या साईजची आहेत ना सुरमई आहे, आणि खुपा सुद्धा आहे बघू शकता इकडे। इकडे समोर बघू शकता मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळतात टोपलीमध्ये। म्हणजे चप्पल मासा सुद्धा बघू शकता मित्रांनो, खूप वेगळ्या प्रकारचा मासा आहे। टोटल 14 पीस पडलेले आहेत मित्रांनो सुरमईचे। नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो श्रावण महिना संपलेला आहे आणि गणपती बाप्पा सुद्धा येऊन गेलेले आहेत, आणि म्हणूनच आहे ना आज आपण आहे ना मच्छी घेण्यासाठी मुंबईतल्या सर्वात मोठा फिश मार्केट म्हणजे भाऊचा धक्का इथे आलेलो आहोत। आणि इकडे ना आपण सकाळी हा मार्केट 4 वाजल्यापासून ते आधी 11-12 वाजेपर्यंत चालू असतो। होलसेल आणि रिटेलमध्ये सर्व प्रकारच्या इकडे मच्छी आपल्याला पाहायला मिळतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण भाऊच्या धक्क्यावरील फिश मार्केट पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत। तर हा व्हिडिओ ना आपण शेवटपर्यंत नक्की बघा, आणि आवडल्यास एक लाईक आणि शेअर नक्की करा। तर चला भाऊच्या मार्केटच्या इकडे आपण आतमध्ये जाऊया। तर आता ना मित्रांनो आपण आपल्या भाऊचा धक्काचा जो मेन एंट्रन्स पडतो ना त्या साईडला आलेलो आहोत। आणि आज संडे सुद्धा आहे, आणि सकाळचे वाजलेत आता 6:30 वाजलेत, आणि गर्दीसुद्धा बघू शकता। खूप सारे आहेत ना जे लोकल मच्छीवाले असतात ना, म्हणजे इकडून घेऊन दुसऱ्या ठिकाणी विकणारे, ते सुद्धा सगळे इकडूनच घेऊन जातात मच्छी। तर चला आपण सुद्धा जाऊया मच्छी मार्केटच्या इकडे आतमध्ये, आणि आज काय रेट वगैरे आहे आणि मच्छी कोणत्या कोणत्या आहेत त्या बघणार। या साईडला इकडे बघू शकता मित्रांनो खेकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत, तुम्हाला जवळून दाखवतो। या साईडला इकडे ना या मावशीकडे आहेत ना खेकडे आहेत बघू शकता। 16 पीस आहेत, 1500 रुपये सांगते पूर्ण टोपली। आणि साईजसुद्धा बघाल ना तर खूप मोठे साईजचे आहेत खेकडे बघू शकता। आणि या साईडला इकडे बघू शकता मित्रांनो आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे सुरमई, पापलेट असेल किंवा इतर जे मासे आहेत ना ते सुद्धा आपण पाहू शकतो। आणि आपण आहेत ना अजून बाहेर आहोत, मेन इकडे आतमध्ये गेलेलो नाही आहोत, इकडे आतमध्ये आपल्याला जायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो या साईडला सुद्धा मच्छीवाल्यांची लाईन चालू आहे, आणि इकडे सुद्धा लाईन आहे। आणि या साईडला इथे बघू शकता मच्छी लोड होऊन चाललेली आहे, आणि ना गर्दीसुद्धा खूप आहे। म्हणजे आपल्याला ना आवाज एकदम आहे ना जो प्रॉपर मुंबईमध्ये जो सकाळ सकाळ आवाज असतो ना तो आपल्याला पाहायला मिळतोय। इकडे बघू शकता हातगाडीवरती किती मोठमोठे मासे आपल्याला पाहायला मिळत आहेत। या साईडला बघाल ना हा तार मासा आहे बघू शकता, आणि साईज बघा माशाची अतिशय मोठी साईज आहे, सोबतच सुरमई सुद्धा आहे। तर आता मित्रांनो ना आपण मेन मार्केट आहे ना तिकडे आतमध्ये आलेलो, समोर तिकडे बघू शकता तो समोर आहे ना मेन मार्केट आहे। आणि गर्दीसुद्धा बघाल ना तर खूप सारी गर्दी पाहायला मिळते। तसेच इकडे आहेत ना समोर बोटीसुद्धा बघू शकता, म्हणजे ना समुद्रातून मच्छी मारून आहेत ना बोटीसुद्धा इकडे आलेले आहेत। आणि आता सुद्धा आपण सुद्धा इकडे पुढे जाऊया, आणि तिकडची जी मच्छी वगैरे कशी आहे ना ते बघणार आहोत। मच्छी मार्केटच्या इकडे ना आपण आतमध्ये आलेलो आहोत, आणि इकडे सुद्धा बघू शकता खूप साऱ्या टोकऱ्या वगैरे आपल्याला पाहायला मिळतात, मासे सुद्धा आहेत बघू शकता। समोर इकडे कोलबी बघू शकता, सुरमई आहे छोटे आहे, इकडे राणी मासा आहे, आणि इकडे बघू शकता साफसफाई चालू आहे। समोर बघू शकता मित्रांनो खूप साऱ्या बोटी आलेल्या आहेत, आणि बोटींमधून ना मच्छी बाहेर लोड सुद्धा केली जाते। इकडे बघू शकता खाली सर्व प्रकारच्या आपल्याला मच्छी पाहायला मिळते आहे, बांगडा आहे, छोट्या साईजच्या सुरमई वगैरे पाहायला मिळत आहेत। समोर इकडे बघू शकता मित्रांनो स्टोअर केला जाते मच्छी, इकडे छोट्या साईजची आहेत ना सुरमई आहे, आणि खुपा सुद्धा आहे बघू शकता। इकडे सर्व आहेत ना आता बर्फामध्ये स्टोअर करून आहेत ना हॉटेलला वगैरे घेऊन गेले जातात। या साईडला ना इकडे मित्रांनो बघू शकता खाली आहे ना आपल्याला टायगर कोलंबी आहे, आणि तिथे इकडे लिलाव सुद्धा चालू आहे बघू शकता। इकडे समोर बघू शकता मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मासे पाहायला मिळतात टोपलीमध्ये। त्या साईडला समोर आहे तो एकरू मासा आहे, वरती आपल्याला बांगडे पाहायला मिळत आहेत, छोट्या साईजमध्ये सुद्धा बांगडे आहेत। या इकडे समोर इकडे टायगर कोलंबी सुद्धा पाहायला मिळते, आणि इकडे ना एक वेगळ्या प्रकारचा मासा म्हणजे चप्पल मासा सुद्धा बघू शकता मित्रांनो, खूप वेगळ्या प्रकारचा मासा आहे। आणि या टोपलीमध्ये एक बघाल ना टायगर प्रॉन्स आणि आपल्याला लॉबस्टर पाहायला मिळते। समोर इकडे बघू शकता मित्रांनो आपण समुद्रातले जे खेकडे असतात ना ते आपल्याला पाहायला मिळत आहेत, तुम्हाला जवळून दाखवतो बघू शकता। तर मित्रांनो आता
मित्रांनो आपण आतमध्ये आलेलो आहोत मच्छी मार्केटच्या आणि बॅकग्राऊंडचा आवाज बघा फक्त तुम्ही. या आवाजामध्ये आहे ना आपण कसे काय मच्छी वगैरे घेतात ना तो विचार करू शकता. मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला माशांच्या पाटी पाहायला मिळतात. समोर हा पापलेट आहे, इकडे हलवा आहे, सुरमई आहे, इकडे साईजसुद्धा बघू शकता सुरमईच्या. आणि इकडे ना आपल्याला कोलंबी पाहायला मिळते मोठ्या साईजची बघू शकता. समोर आता बघू शकता मित्रांनो सुरमई कटिंग चालू आहे. बघू आता इथे टोटल किती पीस पडतील. टोटल 14 पीस पडलेले आहेत मित्रांनो सुरमईचे. या इकडे समोर बघू शकता मित्रांनो बांगडे आपल्याला पाहायला मिळतात आणि बांगड्यांची साईजसुद्धा बघू शकता खूप मोठी आहे. आणि या साईडला इकडे मीडियम साईजचे बांगडे पाहायला मिळतात. समोर इकडे छोटं आपल्याला राणी मासासुद्धा पाहायला मिळतो आहे. सोबतच खेकडेसुद्धा आहेत आणि इकडे या साईडच्या छोट्या साईजच्या कुपा मासा आहे आणि डोमी वगैरे पाहायला मिळत आहेत. सोबतच हा समोर आहे ना तो पिस्ता आहे एकरू मासा आहे. आणि हा कोणता मासा आहे ना मित्रांनो तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा समोर आहे तो घोळ मासा इकडे पाहायला मिळतो आहे. समोर तिकडे ना आपल्याला मित्रांनो माकली पाहायला मिळते आहे बघू शकता रॅकेटमध्ये. आणि इकडे आहेत ना छोट्या साईजची सुद्धा आपल्याला माकली पाहायला मिळते आहे बघू शकता. समोर इकडे बघू शकतो मित्रांनो जर आपण मच्छी घेत असाल आणि तुम्हाला साफ करायची असेल ना तर इकडे साफ करून दिली जाते. समोर पाहू शकता मित्रांनो जे असे छोटे विक्रेते असतात ना ते लोकसुद्धा इकडूनच मच्छी घेऊन जात असतात आणि आपापल्या एरियामध्ये विकायला घेऊन जातात. समोर बघू शकतो मित्रांनो आपल्याला 200ला हा वाटा मिळतोय कोलंबीचा आणि आपण तो घेतलेला आहे. आणि साईजसुद्धा बघू शकतो कोलंबीची. तिकडे समोर बोटीवरती मित्रांनो बघू शकता आपण आपल्याला मोठ्या साईजच्या कोलंबीचा ना ढिगच पाहायला मिळतोय. आणि आता नुकतीची बोट इकडे आलेली आहे आणि ते बघू शकता लोडिंगसुद्धा चालू आहे. बोटीतून ना सर्व जी कोलंबी आणलेली आहे ना ती बाहेर घेतली जाते. आणि मच्छी मार्केटसुद्धा बघू शकता. बहुतेक इकडे मयुरेशने सुद्धा मच्छी घेतलेली आहे घरी. समोर बघू शकता मित्रांनो सुरमईचा वाटा लावलेला आहे 500ला आपल्याला लावलेला इकडे वाटा. आणि इकडे गोल मासासुद्धा बघू शकता 1500 रुपये सांगते. 500 रुपयाला खेकडे लावलेले आहेत. आणि आपला इकडे कटिंग करू सुद्धा घेते तुझं नाही घेत आहे. बघू शकता खेकड्यांचे आहेत ना डांगे आहेत ना ते आपल्याला तोडून मिळत आहेत. समोर बघू शकता मित्रांनो मांदेलीचा वाटा 100 रुपये आपल्याला भेटणार आहे. आणि साईडला इकडे बोंबील सुद्धा आहेत बघू शकता. फायनली मित्रांनो आपण आहे ना भाऊचा अख्खा मच्छी मार्केटच्या इकडून बाहेर आलेलो. सकाळी आपण जवळपास 5-5:30च्या आसपास आलो होतो. आणि इकडे ना आपल्याला सर्व प्रकारच्या होलसेल आणि रिटेल दरामधल्या सर्व मच्छी पाहायला मिळतात. आणि आपण त्यातूनच ना कोलंबी घेतली आहे, सोबत सुरमई घेतली आहे आणि पापलेटसुद्धा घेतल्या एक वाटावर. आणि या मार्केटचा का विशेष म्हणजे ना आपल्याला मित्रांनो बार्गेनिंगसुद्धा करता येते. जर तुम्ही इकडे येत असाल ना तर मित्रांनो एक सांगायची गोष्ट म्हणजे येत असाल आणि व्हिडिओ घ्यायचा असेल ना तर इकडे ना परमिशन घ्यावी लागते. म्हणजे मयुरेश ज्यावेळेस ना तो व्हिडिओ चालू केले होते ना त्यावेळेस त्यांना ना एकाने विचारलं होतं परमिशन वगैरे घेतलेलं. तर ते येत असाल ना तर त्याचीसुद्धा काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ आपण इथेच एंड करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.